मी इतिहास कुणाला सांगते? 500 हजारावर मतदान करणाऱ्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? कधी कधी जे आपल्यासाठी मेले का ते बिचारे वर बसून विचार करत असतील. ते म्हणत असतील, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? यांच्यासाठी. अरे कुणा अरे आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. करा परमार्थन, करा पंढरीच्या वाऱ्या. अरे आम्ही एवढे प्रामाणिक लोक आहे, आमच्यामुळे रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखरीनं बांधावा लागतो. कळलं? त्यालाच कळलं. अरे किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावला इमानदार आहे. सही आहे ना त्याला साहेब केला रे आम्ही, सही आहे ना त्याला. अहो 15 ऑगस्ट सरपंचाला बोलवलं, राष्ट्रगीत पाठ नाही त्याला, हया करून उभं राहिलं. मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दुरी वडा. साहेबांना अशी दुरी वडली झेंडा खाली साहेब वर गेला. लोक म्हणे राष्ट्रध्वज चुकला नाही. थोडं डोळे उघडीच झाले माय बाप. आपल्या हातात आहे रे, आपल्या हातात आहे. फक्त लाचारी नाही केली पाहिजे. आजपर्यंत ज्यांनी लाचारी केली त्यांच्यामुळे कलंक लागला बघा. स्वतःच्याच लोकांच्या दग्यामुळे शंभूराजे मुघलांच्या हातात आहे. साकंदऱ्यांनी बांधल्या माझ्या राजा. अरे झाडाच्या साडी काढतात तशा अंगाच्या साडी काढल्या. रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावरनं वाहत होते. झालेल्या जखमेला त्रास व्हावा मग तिकटाची मिठाची चोळ माझ्या राजाच्या अंगावर केली जात होती. रोज एक अवयव कापला, पायाची बोटं, हाताची बोटं, कानाचा तुकडा, जिभेचा तुकडा मारला माझ्या राजाचा. अरे जीवापेक्षा जास्त हाल केले तरी नजर झुकत नाहीये. औरंगजेबाला त्रास होतोय, सांगतोय सेनापतीला एक काम करो, तलब ती खंजीर उसके नजर में खोप दो. ते नजर नाही कैसा झुकाता. महाराज तो उभा असलेला राजा धर्माचं पालन करतोय आणि सैनिक त्याला सांगतात शंभूराजे बात मान लो, जिंदगी से हाथ बाबा इकडे. अरे जीव राहिलायच किती, काय ऐकायचंय? नजर झुका के बात करो इस सल्तनत को, इस शहनशाह की सल्तनत को नजर झुका के मुजरा करो. छाती पकवली, नजर वर केली, वर मान करून सांगितलं माझ्या राजाने अरे काय मारायचं ते मार, काय जीवाची लाहिलाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. याला इतिहास, हा इतिहास आहे माझ्या मातीचा. मग वाईट वाटतं जेव्हा आम्ही कॉटरीवरून कोंबडीवर मतदान करतो. वाईट वाटतं महाराज बरं का. स्वाभिमान घाण ठेवतो आम्ही. वाईट वाटतं रे जेव्हा माझी पोरं दुसऱ्याच्या हाताखाली काम करतात ना, तेव्हा वाईट वाटतं मला. पोरं लाचारी करतात तेव्हा वाईट वाटतं मला. अरे किती लाचारी. क्लर्कच्या नोकरीसाठी 1000 पोरांनी फॉर्म भरला, त्यात एक पोरगा कसा बसा क्लर्क झाला. गार्डनची नोकरी होती. तोपर्यंत तिकडला साहेब आला, म्हणला नका नका नोकरी देऊ नका ह्याला, आपल्या गार्डन मधला गुरीला मेलाय. आता लोक काय बघायला येणार? ते म्हणला गुरीला होतो पण नोकरी द्या. गुरीला झालं ते पोरग पैशासाठी केळ बघू बघू नाचायचं. एके दिवशी त्याच्याच कॉलेजची पोरं पोरी गार्डन बघायला आले. हे वर्ण गुरीला होता पण आतून पोरग होतं ना. जुन्या काळात त्यातलीच एखादी पोरगी ह्याला आवडत असावी. तिच्याकडे बघून ते इतकं नाचलं, इतकं नाचलं, इतकं नाचलं, नाचत नाचत वाघाच्या पिंजऱ्यात गेलो. पोरगी गेल्यावर त्याला कळलं आपण मृत्यूच्या दारात आहे. ती म्हणला नोकरी गेली तरी चालन, जीव वाचला पाहिजे. सर सलामत पगडी बचास लागला. वाचवा 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 वाचवा. लोक म्हणजे आवाज कुठून यायलाय? ह्याचा आवाज ऐकून वाघही जागा झाला. पळत पळत त्याच्या अंगावर आला आणि त्याच्या हातावर हात टाकून म्हणला गपय तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल. इथं BSc करणारा गोरीला होता आणि MSc करणारा वाघ होता. ही अवस्था आहे आमच्या देशाची. विनंती तरुण मंडळी, शास्त्र सांगतं आपलं उत्तमेन ही सिद्धंती कार्याणी न मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधीच हरिण जात नाही. कष्ट न करता कुणाचाच बाप देत नाही. मनगटात कष्ट करायची ताकद असावी. पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय राहत पण देव उगच कुणाला देत. लोक म्हणले त्याचा बंगला लय मोठा होता, लय शून्यातनं मोठे झाले हो श्रीराम दादा. लोक म्हणले मी बघितलं मोठं होता ना, लय मोठे झाले पण लय शून्य होतो. शून्यातून मोठे झाले. करंबो शून्यातून मोठे झाले. देव येडा नाही. देव कुणालाच प्रसिद्धी संपत्ती देत. देव येडा नाही. त्या माणसाची पातळी
पात्रता असल्याशिवाय तो माणूस तिथपर्यंत पोहोचत नाही, कष्ट असल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचत नाही. कष्टाला पर्याय. अब्दुल कलाम सांगतात, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो है जो नींद उडा देते हैं. स्वप्न बघा पण गाठण्याची जिद्द ठेवा. तरुण मुला मुलींना विनंती, पायावर उभा राहिल्याशिवाय आपल्या जीवनात पुढचा विचार करायचा. पहिलं कर्तव्य आहे, पहिला धर्म आहे पायावर उभं. कारण जगातला सगळ्यात मोठा नियम आहे, खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र खात नाही. हे सगळ्यात मोठा नियम आहे. कोरोनात कळलं असून तुम्हाला, कोरोनात करोडपती नवरा, करोडपती पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको, सख्खी कुत्र्यासारखी भाकर टाकायची. मोत्या नवरा मोत्या एकाच खुटीला होता. परिस्थिती बघडते महाराज, अवघड असते. मी तर म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ दे. लय माजली होती लोक, लय जिरली. फक्त वाईट याचं वाटतं महाराज लोकांची बी लय जिरली. आम्हाला तरी काय कमी माज होता. मला वाटायचं शिवलीला पाटील आहे आपण, 10 माणसं पुढे 10 माणसं मागत, तारका भेटत नाही आपल्या. कोरोनात कळलं कुत्र खात नाही आपल्याला. कीर्तन चालू आहे तोपर्यंत मजा आहे. हे कीर्तन संपल्यावर म्हणतात, ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे, 2 वर्ष मेलता कुठे, आता सेल्फी काढतो रे. जे नाही सुखाचे दिल्या लोकाला, सुखही सांगू नये दुःखही सांगू नये महाराज. जर सुख दुःख सांगायचे तर देवा सांगू, सुख दुःख देव निवारील भूक. या जगाला काय सांगायचं महाराज. लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही, आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी सांगायची नाही. कसं असतं, मायबाप आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असतं, पण आणलेला स्टेटस ठेवायचा नसतं. गाडी घ्यायची. माझा बाप आयुष्यभर सायकलीवर फिरला, माझ्या आईनं आयुष्यभर घरात कष्ट केलं, त्यांना 4 चाकीत फिरवणं माझा धर्म आहे. मी माझ्या आईबापाला थाटातच जगवलं पाहिजे. माझ्या आईनं रोज एका प्रकारची साडी घातली पाहिजे. करायचं ना, ब्रँडेडच राहायचं. पण लोकांसाठी लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. ही संत मंडळी सुखी असो, ज्याचं आत्मिक समाधान आहे. बाकी सगळी कल्पनेची बाधा, बाकी सगळं असत्य रे. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही लोकल काय सांगता दादा, कल्पनेची बाधा आहे. मग सत्य काय? सत्य माझ्या भगवंताचं नाम, आणि माझं एकच सत्य आहे, माझ्या विठुरायाचं नाव. आणि सगळ्यात मोठं माझं कोण असेल तर तो माझा विठ्ठल. एवढं सत्य जगात, बाकी काही सुद्धा सत्य नाही या विषयाकडे. मग हे सत्य रावणाला कळलं नाही. महादेवाच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावण आले. जागेवर आलात का? तुम्ही फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असती, सोडायची, गाव येऊस तर सोडायची. आले का रावणाकडे तुम्ही? आपण नंतर श्रीरामदादाकडे जाऊ महाराज बरं का, तोपर्यंत या इकडं. आले, चला बोला पटापटा. एवढे मोठी लंका, लंकेच्या वास्तुशांतीचं पूजन देवाचं महाराज. असे मंत्र म्हणले, देव झाले खुश. देव म्हणले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. रावण म्हणले एवढाच कुळ काय तर अख्खी लंका होती कोणाची, झाली कोणाची? ज्ञान. पण टिकली का? कल्पना. मग आम्हाला हे सत्य माहीत असलं पाहिजे की जगणार जरी मी असलो तरी तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसे. अरे मी कोण आहे हा गाथा निर्माण करणारा? अभंग संस्कृत मध्ये तुकोबरायांचे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना अविनाश. मग हे कुणी केलं? साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी. हे सत्य ज्याला माहित आहे ही संत मंडळी व्हावे तया कोळा. बाकी कल्पनेची कल्पना ही बाधा आहे हे समजायला आयुष्य जातं. मग आम्ही आयुष्य त्या फालतू माणसाला मागत नाही ज्याचं आयुष्य फक्त कल्पनेत केलं. आम्हाला माहित आहे. काय माहित आहे? अर्जुनाने जयद्रथाला वचन दिलं. आले का जागेवर?
थोडं येऊस तर बघते ना शांत महाराज, थोडं या फिरून या जरा. महाभारतात गेलतो ना आपण, जयद्रथाने मानेवर लाथ घातली ना. अर्जुनाने विचारलं ना, क्षत्रिय का तू, डोळ्यातनं पाणी आलं तुझ्या. तो काय म्हणला, पडलो म्हणून रडत, त्याचा बदला घेता आला नाही म्हणून क्षत्रिय असतो, शोभलास. आत्ता जीव सोड, बाप जिवंत आहे तुझा. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ जर नाही मेला ना, तर हा अर्जुन स्वतःची चित्ता स्वतः रचल आणि त्यात उडी स्वतः मारल. हे वचन आहे अर्जुनाचं. अर्जुनाने वचन घेतलं महाराज, अर्जुनाने वचन घेतलं. काय घेतलं, जयद्रथ उद्या सूर्यास्तापर्यंत मेला नाही तर स्वतःची चित्ता कळते ना, स्वतः रचल आणि उडी स्वतः मारेल. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला, शंख पुकारणी झाली, युद्ध चालू झालं. दिवसभर जयद्रथ हुडकला पण सापडलाच नाही. आता सापडला नाही तर मारायचा कसा. देवाला काळजी वाटायला लागली. देव म्हणले, अर्जुनानं जर चित्ता रचली त्यात जर अर्जुनानं उडी मारली तर महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही मरूस तर ही करीत काय होतं. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पडे बाबा आली आघात. आम्ही एवढं देवाचं विश्वासानं नाव घेतो, तरले तर ती हा भरवसा, हा नामधारकाचा ठसा, सही देव देव आम्ही बोलायचं. आणि देवानं जर असा अर्जुन मरू दिला तर लोक मानतील का देवाला. देव आहे तो, मुंगीच्या पायातल्या पैंजनाचा आवाज सुद्धा देवाला ऐकू येतो. कळतो तुम्हाला. ते म्हणचाल मग माझं कसं ऐकत नाही. आपलं कसं आहे ना, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं महाराज बरं का. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामटा येतो, वर्ष झाले लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा नारळ घे, पण माणसात बुंबलू नको. दुसरा दिला महाराज. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा येतो. 2 वर्ष झालं, एक लेकरू नाही. सगळ्याला सांगत होतो नारळ काय फायद्याचं नाही, एवढ्या लाईन माणसं उभं राहिले, मी सगळ्याला सांगत असतो नारळ काय. ते म्हणला गप्प आहे, आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले, खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटाच आला. तुझी बायको कुठे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा, रावेरचं मायबाप किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मग मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटल. त्रिवेणी संगमी औचित्य नाही ना, मी द्वैताची जाणणी आणि तया कायची कीर्तन द्वैत कल्पना. आलं का तिथंच. असत्य जगणारी माणसं, खोट्या गुरुचं ऐकणारी माणसं, ह्यांना देव भेटणार आहे का, ह्यांना कीर्तन कळणार आहे का. अवघड आहे दादा. म्हणून ज्यानं सत्य जगलं ही संत मंडळी सत्य का जामुकी निदान पांडुरंग नामा म्हणे तया असावे कल्याण. हे सत्य जगात, बाकी काही सत्य नाही. आणि हे माहित असून सुद्धा अहंकाराचा वारा. या विषयाकडे महाराज अर्जुनानं वचन घेतलं. देवाला चिंता वाटायला लागली. सुदर्शन चक्र फिरवलं. सुदर्शन चक्र फिरवलं. सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. अर्जुनाला वाटलं मी हरलो. चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे.